थोर तुझे उपकार। माय तुझे मायावरती अनंत उपकार आहे माय। आई ग थोर तुझे उपकार। 9 महिन्याने 9 दिवसाने 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी तोर मला संस्कार। आई ग तोर तुझे उपकार। न बांधल गरट तिला विसावा निवारा घेऊन या पंखा खाली दिला तिने मोती चारा। न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी। घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी। तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पानिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकंक तेजोदि कामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि। गंगागिरि योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं। नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं शुक्लं ब्रह्म विचार सार परमं माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाग्यांधकारापः हस्ते स्फाटिक मालिकांच ददतीं पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। महिम्न पारं ते परमविदिशो यद्य सदृशी सुचिर्ब्रह्मादीनामपि तदोसन्नस्तो गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगुणं ममापेशस्तोत्रे हर निरपवाद परिकर। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरण रघुबर विमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरिहु कलेस विकार। प्रभु के चरणों में पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम वचनाय का कमलापति।
वचन ऐका कमलापती. माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा आहो जे स्वामी तुक या देवा. यावरी न करावा अवहेरू न लगे मरावे न लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुणी झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. अधिष्ठान आणि आजच्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र गोंदे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गोंदेच्या पुण्यभूमीमध्ये पुण्य परिसरामध्ये राहणारा तांबे परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं, बाप म्हटलं जातं, आधार म्हटलं जातं, असे वडील या परिवाराचे आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात. ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पुण्यस्मरणाचा वर्षश्राद्धाचा विधी आहे. आमच्यातून एखादी व्यक्ती गेली की तिच्या निमित्ताने क्रमशः काही विधी केले जातात. बघा, बरोबर वेळेनंतर दिवसानंतर काही विधी केले जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आज श्राद्धाचं निमित्त आहे म्हणून सांगतो. आमच्यातून गेलेल्या माणसावरती सगळ्यात पहिला विधी केला जातो, त्याला अग्निदान सोहळा म्हणतात. बरोबर 1 दिवसानंतर करतात त्याला रक्षाविधी म्हणतात. बरोबर 10 दिवसांनी करतात त्याला दशक्रिया विधी म्हणतात. बरोबर 13 दिवसानंतर 13वा, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध आणि 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध. या सगळ्या विधी आम्ही करतो. आम्हाला माहिती आहे आम्ही करतो. आम्ही जर विचारलं केले का तुम्ही, तर आपलं सहज उत्तर येतं, महाराज आम्ही केल्या. का हो, कशा केल्या? महाराज श्रद्धेने केला. ते आमचे वडील होते, ती आमची आई होती आणि तिच्या निमित्ताने आम्ही ते सगळे सोहळे श्रद्धेने केले. बरं, श्रद्धेने जरी केले जरी असाल तर का केले म्हटल्यानंतर त्याचं एकच उत्तर आहे आपल्याकडे, काय? मागचे करत आले म्हणून आम्ही ते पुढचे करत चालवलंय. बस, त्यांनी केलं होतं म्हणून यांचं केलंय. आमच्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांचं केलं म्हणून आम्ही त्यांचं केलंय. पण याच्यामध्ये आपल्याला दुसरं उत्तर माहिती नाही. मी एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो. हे पुण्यस्मरण वर्षश्राद्ध का करतात, कशासाठी करतात, याच्यासाठी गरुड पुराणामध्ये आलेलं चिंतन आहे. गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे, कुणाच्याही घरात कुठेही उपलब्ध होईल, कुठल्याही ग्रंथालयात मिळतो. गरुड पुराण खूप सुंदर सांगतं. आत्म्याची गेल्यापासून तर दुसरी गती मिळेपर्यंतची गती गरुड पुराणामध्ये चिंतन आलेलं आहे. मी माझ्या मनातलं एकही शब्द सांगणार नाही. तुम्ही माझं ऐकायला आलेले नाही. माझं ऐकायला नाही आले का? नाही आले, पण माझं ऐकायला नाही, ग्रंथांचं ऐकायला आले. ग्रंथ काय सांगतो? गरुड पुराणाचं सांगतं, गेल्यानंतर त्या आत्म्याला मृत्यू येत नाही. शरीर मरतं, आत्मा मरत नाही. गीताशास्त्रामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंतापो न शोषयती मारुत. बरं का, आत्मा कधी मरत नाही, आत्म्याला मरण नाही. मग आत्मा जर मरत नाही महाराज, तर गेलेल्या माणसाला अग्निदाग दिल्यानंतर त्याची जर राख होत असेल तर त्याचा जो चालवणारा आत्मा आहे तो जातो कुठे? तर ते गरुड पुराण सांगतं, तो घरात राहतो, तो जात कुठंच नाही. 1 दिवसापर्यंत घरात राहतो. दुसऱ्या दिवशी रक्षाविधी झाली की उमऱ्याच्या बाहेर निघतो, पंचक्रोशीत विहार करू शकतो. हे माझं नाही बरं का, हे गरुड पुराणाचं आहे. तुम्हाला नाही माझं पडलं तर खुशाल तुम्ही ग्रंथ घेऊन या, वाचा, त्याच्यात गोड चिंतन आहे. नाही गरुड पुराण उमजलं तुम्हाला तर न्यायशास्त्र नावाचा एक छोटासा ग्रंथ मिळतो. आळंदी, पंढरपूर कुठेही जा तुम्हाला मिळेल तो न्यायशास्त्र. त्या न्यायशास्त्रामध्ये गोड चिंतन आहे. 1 दिवसापर्यंत आत्मा तुमच्या आमच्यात विहार करतो. 10व्या दिवसापर्यंत तो तुमच्या आमच्यात राहतो. 10व्या दिवशी काकस्पर्श विधी झाला की आत्म्याला इहलोकातून मुक्ती मिळते, पण लगेच दुसरी गती मिळत नाही, परलोकात जागा मिळत नाही. ते आपल्याकडे खेडोपाडी एक अशी पद्धती आहे. आमच्यातून कोणी जर गेलं आणि 4-2 महिन्यात जर एखादं बाळ घरात जन्माला आलं तर आपण लगेच सुरू होऊन जातो, म्हातारी पोटाला आलं काही नोंद म्हातारा पोटाला येत नाही, येड्यान करू नका. 1 वर्षाच्या आत पुनर्जन्म देवाच्या बापाला सुद्धा मिळालेला नाही असं शास्त्र सांगतं. 1 वर्षभरात पुनर्गती मिळत नाही. मग आत्मा जातो कुठे? तर 1 वर्षभर तो आत्मा आकाशाच्या निर्वात पोकळीत राहतो. निर्वात पोकळी म्हणजे काय? ती जमिनीला टिकली नाही, आकाशाला टिकली नाही, तिला निर्वात पोकळी म्हणतात. त्या निर्वात पोकळीमध्ये आत्मा वर्षभर भ्रमण करतो आणि ते भ्रमण सुरू असताना त्याच्या फुकट येर झारा चालत नाही. त्या येर झारा सुरू असताना चित्रगुप्त नावाचा देवाच्या दरबारात एक मंत्री आहे. त्या मंत्र्याकडे आपण आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याचा हिशोब आहे. तो चित्रगुप्त आपल्याकडून तो हिशोब करून घेतो. मग तो हिशोब चालू असताना आम्ही केलेल्या सगळ्या पापांची नोंद चित्रगुप्ताकडे आहे, सगळ्या केलेल्या पुण्याची सुद्धा नोंद चित्रगुप्ताकडे. मी नेहमी सांगतो, एकट्या बसून कोरलेल्या बांधाचे सुद्धा फोटो त्याच्याकडे आहेत. आपल्याला वाटतं फक्त कोणी पाहत नाही, आपली गत त्या मांजरासारखी आहे. ती मांजर जर किचनमध्ये कधी घुसली तर किचन ओट्यावरती चढून दुधाच्या पातेल्याजवळ जाते आणि दूध प्यायला लागणे अगोदर डोळे बंद करते आणि डोळे बंद करून दूध पिताना अंधार तिला दिसतो. तिला असं वाटतं मला कोणी पाहत नाही. पिते दूध डोळे मिटून
जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदनाची थरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार दे डोळे बंद करून दूध प्यायला लागलेली मांजूर तिला असं वाटतं मला कोणी पाहत नाही पण पातेल्यात तोंड घातल्यानंतर मालकीनबाई मागून सांडूस फेकून मारते मग ती मांजर उडी मारते पळायला लागते मग तिच्या लक्षात येतं मला कोणीतरी पाहिलं तसं आयुष्यभर पाप आणि पुण्य करताना आम्ही सुद्धा डोळे बंद केलेले असतात आम्हाला वाटतंय कोणी पाहत नाही पण चित्रगुप्त जेव्हा त्याच्या धाब्यात जातो ना तर अल्बम ठेवतो आमच्या समोर अल्बम बरं त्याच्याकडे 3D नाहीये त्याच्याकडे 4K हे पिक्सलचा प्रकार आहे 4Kचे फोटो असतात त्याच्याकडे व्हिडिओ असतात हा तो सगळं दाखवतो आपल्याला हे बघ पट्ट्या हे तुझं पाप आहे हे तू शेजारच्या पोरीचं लग्न जमत होतं ना तर तू तिकडे जाऊन पदर पेट्रोल टाकून मोडून आला होता हे तुझं पाप आहे हे सांगतो चित्रगुप्त मग त्या पापाचा आणि पुण्याचा हिशोब ज्यावेळी होतो त्यावेळी 1 वर्षानंतर त्या आत्म्याला आजच्या दिवशी पुण्यस्मरणाच्या दिवशी त्याच्या पाप कर्मानुसार दुर्गती मिळते पुण्यकर्मानुसार सद्गती मिळते म्हणून आजच्या दिवसाला पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण आणि आत्मामुक्ती दिवस असं सुद्धा म्हणतात कारण आजच्या दिवशी आत्म्याला इहपर लोकातून मुक्ती मिळते आणि म्हणून अशा पुण्यस्मरणाच्या विधीच्या निमित्ताने आज हा परिवार कैलासवासी हरिभक्तपरायण निवृत्ती विठ्ठल तांबे परिवार आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा संपन्न करत असताना मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने आपल्या वडिलांना अखेरची तिलांजली समर्पित करत आहे बाबांचं जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीचं वारकरी संप्रदायामध्ये समर्पित आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये आपलं जीवन समर्पित करत असताना भगवंताची पूजा भगवंताची साधना भगवंताचं भजन परमार्थाचे वेगवेगळे प्रकल्प या सगळ्यामध्ये आपलं जीवन देत आपल्या मुलांना उत्तम संस्कार देत आपल्या बाबांनी 1 वर्षापूर्वी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांचा परिवार त्या सगळ्याच उपकाराची जाणीव ठेवत बाबा हे जे आमचं वैभव तुम्हाला दिसतं हे सगळं जे तुम्हाला तुमच्या डोळ्याने तुम्हाला पाहायला मिळतं ही जी माणसं तुम्हाला दिसतात हा जो पहर परिवार दिसतो ही जी श्रीमंती तुम्हाला दिसते ही सगळी श्रीमंती जरी तुम्हाला वाटत असेल आमची आहे पण ही सगळी श्रीमंती आमच्या वडिलाच्या आशीर्वादाची आहे अशा विचाराचे वडिलांच्या विचाराची मुलं या ठिकाणी हा सोहळा वडिलांचा समर्पित करत आहेत कैलासवासी हरिभक्तपरायण निवृत्ती बाबांच्या निमित्ताचा हा सोहळा संपन्न करणारा त्यांचा परिवार त्यामध्ये त्यांच्या बहिणी त्यांची मुलं त्यांचे नातू त्यांचे आणि सर्वच सगळे स्वैरीनाथलं त्यामध्ये त्यांच्या बहिणी आहेत गंगा भागीरथी जिजाबाई नरहरी एखंडे त्याचबरोबर गंगा भागीरथी सुमन राधा किसन डावरे त्याचबरोबर त्यांची मुलं आहेत श्री सुधाकर निवृत्ती तांबे अण्णासाहेब निवृत्ती तांबे नितीन निवृत्ती तांबे त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई आहेत सौभाग्यवती गीता सुधाकर तांबे सौभाग्यवती सुमन अण्णासाहेब तांबे सौभाग्यवती अनिता नितीन तांबे त्याचबरोबर गंगा भागीरथी संगीता संजय तांबे त्याचबरोबर त्यांचे नातू आहेत श्री अभिजित सुधाकर तांबे कुमार अभिषेक संजय तांबे अभिनव संजय तांबे प्रथमेश नितीन तांबे आणि त्यांची नात आहे सौभाग्यवती हर्षदा पवन वाकेकर त्याचबरोबर नात आहे कुमारी तेजस्विनी सुधाकर तांबे सानिका अण्णासाहेब तांबे तेजस नितीन तांबे आणि नात जावई आहेत पवन नारायणराव वाकेकर नातसून आहे सौभाग्यवती अंकिता अभिजित तांबे आणि समस्त तांबे परिवार सगळे सोयरे नातलग आप्तेष्ट मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने कैलासवासी निवृत्ती बाबांच्या निमित्ताचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहेत आपणही मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने बाबांना ही अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी जमलेलो आहोत माझ्या जीवनामध्ये बाबांना ही श्रद्धांजली समर्पित करण्याचं योग आपल्या या
तांबे परिवाराच्या वतीनेच या ठिकाणी लाभलेले आहेत. या तांबे परिवाराचे स्नेही आमचे मित्र मृदंग भूषण गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय श्री भूषणजी महाराज जाधव आणि आमच्या मृदंग भूषण गुरुकुलाचे सर्व व्यवस्था सांभाळणारे या परिवाराचे स्नेही आदरणीय कृष्णा महाराज यांच्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा योग आहे आणि म्हणून त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर विनेकरी महाराज ही सर्व बालगोपाळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळीमध्ये आपल्याला लागणारा वारकरी तयार करण्याचं काम मृदंग भूषण गुरुकुलामध्ये होतं आणि हे सगळं काम करत असताना खूप सुंदर आणि खूप समाजाभिमुख असणारं हे काम आहे. कारण कीर्तन करून जाणं सोपं आहे, ज्यांचं लक्ष माझ्याकडे त्यांना कळेल. कीर्तन करून जाणं सोपं आहे, स्वतःपुरतं शिकणं सोपं आहे, स्वतःपुरता पखवाद वाजवणं सोपं आहे, पण आपण जे करतो ते पुढं चालावं याच्यासाठी विद्यार्थी घडवणं खूप अवघड आहे. आणि ते काम जे करतात ते भूषणजी महाराज आमचे कृष्णा दादा या सगळ्यांना विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर ही सर्व मान्यवर मंडळी प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख मला करायचा आहे ते या ठिकाणी गाण्याच्या सेवेसाठी लाभलेले महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा आदराने नाव घेतलं जातं, वारकरी गायक म्हणून नाव घेतलं जातं, असे परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण रमेशजी महाराज या ठिकाणी आहेत. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दुसरे गायनाचार्य त्याच तोडा मोलाचं रत्न आपल्या सिन्नर नाशिक जिल्ह्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज चव्हाण आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दुसरे आदरणीय हरिभक्तपरायण कुठलं मोह नाव आहे ना गावाचं, मोह भजनी मंडळ, त्यांना आपल्याला सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. त्याचबरोबर चोपदार महाराज आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आपण सगळे आता पहिला प्रथम परिचय तुम्ही असं वारंवार मला बोलीत जा म्हणजे मग तुमचा परिचय होऊन जाईल. हा विनोदाचा भाग होतो बरं का, विनोद म्हणून सोडून देत चला. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित आमच्या श्रीरामपूर तालुक्याचं वैभव श्रीमान मृदंग अलंकार परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांनाही विशेष धन्यवाद. दुसरे मृदंगाचार्य वंदनीय श्रीमान आमचे जीवलग मित्र कृष्णा महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. या ठिकाणी साऊंडवाले दादा जोगेश्वरी साऊंड, अत्यंत गोड आणि सुंदर साऊंड आहे, तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर हे सगळी व्यवस्था, हे सगळं कीर्तन, हे सगळं पुण्यस्मरण आपल्याला वर्षानुवर्ष पाहता येईल अशी व्यवस्था ज्या चॅनलच्या माध्यमातून आहे ते गुरुकुल पर्व चॅनल आणि गुरुकुल पर्व चॅनलचे दादा आमचे या ठिकाणी उपस्थित आहे. खूप सुंदर व्हिडिओ क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळेल आणि म्हणून तेही चॅनल या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आपण सर्वच मान्यवर, आपल्या सर्वांचा परिचय काय तर कदाचित माझ्याकडे नाही, पण म्हणून कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला असेल तर माईबापाचं अंतःकरण करून मला माफ करा. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा चारचरणाचा या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर भगवंताचं भजन केल्याच्या बदल्यात जो मला मी उपकार झाला त्या बदल्यात मला परमेश्वराने काय दिले याचं गोड चिंतन देतात. बघा इथं मृत्यूलोकामध्ये आम्ही काय केल्यानंतर आम्हाला काय मिळतं याच्यावरती जगाचा जास्त लक्ष आहे, म्हणून त्या संबंधाने बोलण्याचा मी थोडा प्रयत्न करतो. बरोबर 12च्या काट्याला थांबेल, फक्त सर्वांगाचे कान करून माझ्याकडे पाहत राहा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय दिलं म्हणजे काय मिळतं. मी या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उपकार नावाचा शब्द आहे रमेश बाबा, नवनाथ बाबा, उपकार, त्या उपकारापासून आपण सुरुवात करू. बघा या जगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये जितके जीव जन्माला आले तो प्रत्येक जीव उपकाराने पीडित आहे. अर्थात प्रत्येकावरती कुणाचे ना कुणाचे उपकार आहेत. पहा बरं का, मी सांगेल तुम्हाला, तुम्ही म्हणाल बाबा मी असा माणूस आहे की मी कुणाचा उपकार ठेवत नाही. कुणी जर माझ्यावरती उपकार केला तर मी त्याच्या उपकारातून लगेच उत्तीर्ण होतो. मी ठेवत नाही कुणाचे उपकार, म्हणून आपल्यावरती कुणाचे उपकार नाही. तुम्ही जर असं म्हणत असाल तर मी परत तुम्हाला हात जोडून असं म्हणेल, जर तुम्ही असं म्हणत असाल माझ्यावरती कुणाचे उपकार नाही, मी ठेवत नाही, तर तुम्ही जगूच शकत नाही. कारण उपकाराशिवाय मनुष्य पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. मी पटवून देईल कसं. बघा येते रात्री आम्ही झोपतो आणि सकाळी उठतो, हेच कुणाचे तरी उपकार आहेत. सकाळी उठल्यानंतर मला आठवतं की मला कीर्तन आहे, हे सुद्धा कुणाचे तरी उपकार आहेत. मी कीर्तनाला निघाल्यानंतर माझी आई, माझी बहीण, माझी बायको माझ्या हातात चहा आणून देते, तो विष न कालवता देते, हे तिचे माझ्यावरती उपकारच आहेत. आपल्या पोटात जाणारं अन्न पचतं, हे सूर्याचे आपल्यावरती उपकार आहेत. आपल्या पोटात जाणारं अन्न ही धरणी माता स्वतःच्या पोटात नांगराचा फाळ खुपसवून घेते आणि पिकवते, म्हणून मातीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. इथं उपकाराने घडणारी संस्कृती तिला भारतीय संस्कृती म्हणतात आणि म्हणून आमची संस्कृती इतकी धोरणी आहे, इथं केलेल्या उपकाराची परतफेड करायला शिकवली. 2 शब्दांचा तुम्ही उच्चार नेहमी या व्यासपीठावरून ऐकला असेल. पहिला शब्द कृतज्ञता आहे आणि दुसरा शब्द कृतज्ञता आहे. कशाला म्हणतात कृतज्ञता, कशाला म्हणतात कृतज्ञता, सांगतो फार सोपं आहे. कृतज्ञता त्याला म्हणतात
म्हणतात एखाद्याने जर उपकार केला तर त्याची जाणीव ठेवून त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होणं त्याला कृतज्ञता म्हणतात आणि एखाद्याने केलेला उपकार विसरून जाणं त्याच्यावरती अपकार करणं त्याला कृतज्ञता म्हणतात. काय करायचं आणि काय नाही करायचं ते आपण ठरवायचं, पण संस्कृती धोरणी असल्यामुळे आम्हाला ती सांगते की एखाद्याने उपकार केला तर त्याची जाणीव ठेवावी आणि त्याच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं. ऐका, माणसानेच नाही. एक कवी रस्त्याने चालला होता आणि त्या कवी रस्त्याने जाता जाता त्याने पाहिलं की एक झाड होतं आणि ते वाळलेलं होतं. त्या वाळलेल्या झाडावरती एक पक्षी बसलेला होता आणि झाडाला खालच्या बाजूने आग लागली होती. आता साधारण नियम असा आहे, झाडाला जर आगी लागी रुख देखोनी सैरा धावती पक्षी. झाडाला जर आग लागलेली असेल किंवा आग जर दिसली तर पक्षी त्याच्या आजूबाजूला सुद्धा कुठे थांबत नाही. पण झाडाला आग लागली, पक्षी झाडावरती बसलेला आहे, झाड वाळलेलं आहे, अगदी धगधगती आग. 5 मिनिटात त्या पक्षाच्या जवळ जाईल, पक्षाची राख होईल अशी अवस्था आहे. त्या कवीने रस्त्याने जाता जाता पाहिलं की झाड वाळलेलं आहे, आग लागलेली आहे, पक्षी झाडावर बसलेला आहे. मग त्या कवीने व्यवस्थित पाहिलं पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे, पण पक्षी जिवंत आहे. पक्षी जिवंत म्हटल्यानंतर कवीच्या हृदयातून शब्द निघाले. कवी त्या पक्षाला पाहून म्हणाले, अरे आग लगी इस वृक्ष को जलने लगे हे पाग, आग लगी इस वृक्ष को जलने लगे हे पाग, क्यों न उडे रे पंछी पंख तुम्हारे पास. कवी पक्षाशी बोलतो, असं वास्तवात होत नाही परंतु असं लिखनात होतं. मग कवीने त्या पक्षाला विचारलं, झाडाला आग लागली, तुझ्याजवळ पंख आहे उडण्यासाठी, तू समर्थवान आहेस, मग तू उडत का नाहीस. त्यावेळी पक्षाने दिलेलं उत्तर कान उघडे ठेवून आहे का. पक्षी म्हणतो, फल खाय इस वृक्ष के गंधे की हे पाग. पक्षी काय म्हणतो, जोपर्यंत हे झाड विरू होतं ना तोपर्यंत त्याच्या सावलीत बसलो, याला खोपं केलं, याच्यावर बसलो, याच्यावरच घाण केली, याच्यावरच शिकलो. फळं आले तर मी अर्धे कुरतडले, पण त्याने कधी तक्रार केली नाही. कुणी, झाडाने. फल खाए इस वृक्ष के गंदे किए हे पाग, पण त्याने तक्रार नाही केली. मग फल खाए इस वृक्ष के गंदे किए पाग, अब यही हमारा धर्म है, जले इन्हीं के साथ. पक्षाला कळतं, माणसाला कळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विठाला उपकाराची परतफेड करत असताना फक्त माणसाची नाही. आपल्याकडे बैलपोळा नावाचा सण आहे का तुमच्याकडं? बैलपोळ्याच्या दिवशी कशाची पूजा केली जाते? बैलाची पूजा केली जाते. मग सकाळपासून बैलाचे शिंग साळली जातात, त्याला बेगडं लावली जातात, त्याच्यावरती शिंबी लावली जाते, त्याच्यावरती गोंडे बांधले जातात, त्याच्यावरती फुगे बांधले जातात, त्याला इकडून स्वच्छ धुतलं जातं, मागून त्याची शेप कापली जाते, वरून त्याचे झालर टाकली जाते, इकडून त्याच्या असं सरचं नाव टाकलं जातं, इकडून त्याच्या मराठा क्रांती मोर्चा नाव टाकलं जातं. असं मग सुंदर बैल सजावला जातो, डीजे लावला जातो. माझ्याकडे पात्रा डीजे लावला जातो, डीजे लावून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते. गावभर मिरवून आणून बैल घरी आणला की त्याला सुंदर धान्य खाऊ घातलं जातं, त्याच्या तोंडात पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि मग आमच्या घरात पुरणपोळीचा नैवेद्य खाला जातो. हे खरं आहे की खोटं आहे? खरं आहे. आता मला तुम्हाला सांगू द्या, बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणाचाच नैवेद्य करा. बैल पोळ्याच्या दिवशी सकाळपासून बैलाला कुठे जुंपू नका. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करा. असं कुठल्याच ग्रंथात आणि कुठल्याच लेखनात लिहिलेलं मला आजपर्यंत आढळलं नाही. तुम्हाला आढळलं असेल तर मला सांगा. पाहिलं तुम्ही कुठं? नाही, कुठंच नाही, लिहिलेलं नाही. मग का करतो आपण हे सगळं? हे सगळं का करतो? कोणी सांगितलं आपल्याला? हे आपल्या संस्कृतीने सांगितलं. काय सांगते संस्कृती? आपली भारतीय संस्कृती सांगते, तो बैल वर्षभर शेतकरी राजा तुझ्या खांद्याला खांदा देऊन राबतो ना रे, मग वर्षभर तो तुझ्याबरोबर राबतो, एक दिवस त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा, म्हणून बैलपोळ्याच्या दिवशी त्याची पूजा आहे. एवढंच नाही सांगत, दसऱ्याच्या दिवशी, दसरा माहिती आहे तुम्हाला का शिमगाच माहिती आहे? फक्त दसरा माहिती असेल. त्या दिवशी अवजाराची पूजा केली जाते. वर्षभर ते पावडं शेतात पडलेलं असतं, या वाफ्यातून त्या वाफ्यात, त्या वाफ्यातून त्या वाफ्यात, त्या वाफ्यातून. मग ते आदल्या दिवशी म्हातारं पोराला सांगतं, दादा पावडं घेऊन ये शेतातून. पोरगं म्हणतं, कशाला लागत पावडं, तुम्हाला गच मारून पडायचं त्यात सोडणं. म्हातारं म्हणतं, भाऊ मला नाही लागत रे, उद्या दसरा आहे, त्याची पूजा करावी लागेल. पावडं शेतातून सापडून आणलं जातं. वेळा, खुरपं, साखळी, पास, नांगर सगळं धुतलं जातं आणि हे सगळं धुवून घरात देवघरासमोर मांडलं जातं. चित्र नजरेसमोर ठेवा. हे सगळं ठेवून घराच्या समोर देवघरासमोर मांडलं जातं. ते मांडल्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू वाहिली जाते, त्याच्यावरती धन वाहिलं जातं, त्याच्यावरती फुलं वाहिली जातात, त्याला नैवेद्य दाखवला जातो. त्याचा आम्ही दिव्याने जसं देवाला वळतो तसं त्याला वळला जातो, त्याची आरती केली जाते आणि देवासमोर तर जसं आम्ही नतमस्तक होतो तसंच त्या अवजारासमोर सुद्धा नतमस्तक झालं जाते. जगाच्या पाठीवरती लोखंडाच्या समोर नतमस्तक होणारी संस्कृती एकमेव संस्कृती आहे, तिला भारतीय संस्कृती असं म्हणतात. लोखंडाच्या समोर नतमस्तक व्हायला शिकवलं तिने, कोणी? संस्कृतीने. मग आम्ही निर्जीवाच्या उपकारातून उत्तीर्ण होतो. मग आम्ही मुक्या प्राण्याच्या उपकारातून जर उत्तीर्ण होतो तर आमच्या जन्मदात्या मायबापाच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं की नाही व्हावं?
व्हावं की नाही व्हावं? व्हायलाच पाहिजे, झालंच पाहिजे. कसं? ज्ञानोबा म्हणतात, तया सेवेसी कीर शरीरे. किती उपकारातून उत्तीर्ण व्हायचं? पूर्ण ओवी ऐका. ज्ञानोबा म्हणतात, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लो ज्ञानोबा म्हणतात, आईचा आणि वडिलाचे इतके मोठे उपकार आहेत की त्यांच्या सेवेतून, त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माईसाठी, वडिलासाठी परिणामी प्राण द्यावा लागला तर द्यावा. प्राण द्यावा. प्राण प्राण घेणारे माणसं आहेत, देणारे कुठं राहिलेत आता? आईसाठी वडिलासाठी प्राण द्यावा म्हणतात माऊली. कोण राहिले प्राण देणार? इतके उपकार आहे त्यांची, शब्दात वर्णन होत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा तर म्हणाले, आई ग थोर तुझे उपकार. माय तुझ्या मायावरती अनंत उपकार आहे माय. आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्याने 9 दिवसाने 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी. देवोनी तोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई तुझे माझ्यावरती फार उपकार आहे माय. माय तुम्हाला तर हाताच्या फोडासारखं वाढवलं बाबा. तुम्ही मला तर हाताच्या फोडासारखं वाढवलं, लहानचं मोठं केलं. हे तुमचे मोठे उपकार माझ्यावरती आहे. हे राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचे शब्द आहेत. इतके उपकार आहे की ते फक्त शब्दात कधीच सांगता येणार नाही. तिनं बांधलं गरट नाही विसावा निवारा. तिनं बांधलं गरट तिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली दिला तिने मोती चारा. दूर उडाली पाखर पांग आईचा फेडाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. आईसाठी वडिलांसाठी कुठलाच विचार माणसाने करू नये. खूप खूप करा. निस्वार्थ प्रेम करतात. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या करायची ठरली दादा हो, तर सगळे ग्रंथ एकत्र जमले. त्यांनी ठरवलं की आपण एक एक शब्द काढू सगळ्यातून, निस्वार्थ प्रेमाची व्याख्या करूया. सगळे जमून निस्वार्थ प्रेमाची व्याख्या शोधत होते. खूप वेळ झाला पण सापडली नाही व्याख्या. मग काय करावं काय करावं काय करावं? ग्रंथ बंद करताना सगळ्यांच्या मनात निस्वार्थ प्रेमासाठी 2 शब्दाची व्याख्या निघली. त्या 2 शब्दातला पहिला शब्द आई होता आणि दुसरा शब्द बाप होता. ते आमच्याकडे एक श्रीरामपूरला वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्धाश्रमाचे जे चालक आहेत ते खूप परिचित आहे पहिल्यापासून, लहानपणापासून. तर मी त्यांच्याकडे नेहमी जातो. मागच्या वर्षीची एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर घडली म्हणून सांगायला हरकत नाही मला. ते त्यांच्या वृद्धाश्रमात मी गेलो तर एक नवीन म्हातारी आलेली होती. तर ती म्हातारी पाहिली आणि मी तिला म्हटलं, आई तू नवीन दिसते. म्हातारी म्हणे हो. अरे मी नेहमी जातो, नेहमीचे माणसं माझे परिचित. म्हातारी नवीन होती. म्हटलं आई तू नवीन दिसते. म्हातारी म्हणे हो बाबा नवीनच आहे. म्हटलं कुठून आली? म्हणे शेवगाववरून आली. तिथे नेवाशाच्या पलीकडे शेवगाव आहे. शेवगाववरून आली दादा. म्हटलं बरं का गं माय तुला वृद्धाश्रमात यावं लागलं? मुलं नाहीत का? काय काय भानगड आहे? म्हातारी म्हणे 3 पोरं आहेत मला. बरं काय करतात? काय नाही, एक शेती करतो गावात, एकाचं छोटंसं दुकान आहे आणि एक व्हेटरनरी डॉक्टर आहे बाबा. अच्छा मग काय ग माय? तिला म्हटलं का ग माय 3 लेकरं असून तुला सांभाळत नाही, तुला असं वाटत असेल नराधमांना कशाला जन्म दिला? त्या म्हातारीचे एवढे शब्द घेऊन जा, कळेल तुम्हाला निस्वार्थ प्रेम कशाला म्हणतात. मला ती म्हातारी म्हणाली, भाऊ माझे पोर आहेत, माझ्याशी कसे वागतील, काय करायचं काय नाही त्यांचं ते मी पाहून घेईन, तू मला सांगू नको.
काय म्हटली म्हातारी? लक्ष असलं तर कळेल तुम्हाला म्हातारी काय म्हटली. म्हातारी म्हणे, भाऊ माझे पोर आहेत, ते मला काढून देतील, मला घरात ठेवतील, नाही तर माझ्यावरती अन्याय करतील, त्यांचं मी पाहून घेईन, तू मला सांगू नको. हे म्हणण्याची ताकद आणि हे म्हणण्याचं सामर्थ्य फक्त माईच्या आणि बापाच्याच अंतःकरणात राहते. ते ज्या दिवशी जातात त्या दिवसापासून हे निस्वार्थ प्रेम संपून जातं. वा वा. ऐसी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची कैसी करी लाभाविन प्रीती. लाभाचं विचार न करताना प्रेम करणारी फक्त आई तेवढीच असते. बाकी जग काय माहितीये का? जग सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. पैशाचे मित्र आहेत पैशाचे, तुमचं कोणी नाही. जोवरी चळन गा तोवरी मनाती माझा, शब्द आहे महाराजांचे. हे शब्द कान उघडे करून ऐका. महाराज म्हणतात, जोवरी चळन गा. चळण कळतं का तुम्हाला? तिकडं माग बसलेले चळण कळतं का? चळण इकडं कळतं का तुम्हाला? चळण माझ्याकडे पाहत राहा, नसं कळत. हे बोट पा माय बा, चळण हे तर कळतं ना तुम्हाला. हे जर नसलं कळत तर मला डायरेक्ट आत्महत्याच करावं लागेल, दुसरं काहीच नाही. हे कळतं ना तुम्हाला? याला म्हणतात चळण. जोवरी चळण गा तो वरी म्हणती माझा, तोपर्यंत तुम्ही माझे.
तोपर्यंतच लहान थोर आहेत. ज्या दिवशी चलन संपलं म्हणजे पगार बंद झाला, ज्या दिवशी पगार आणि पेन्शन बंद झाली, जोपर्यंत पगार चालू आहे तोपर्यंत 7ला तुमच्या हातात डबा आहे. 7ला डबा आहे, 7ला 7:30ला नाश्ता आहे तुमच्या हातात. चहा, नाश्ता, सॉक्स, टावेल, अंडरपॅन्ट सगळं हातात आहे. कवर पगार चालू आहे तोवर, पेन्शन चालू आहे तोपर्यंत 7-8 वाजता तुमच्या दगडावरती पाणी आंघोळीला. तुम्हाला आंघोळ झाल्या झाल्या चहा आहे, तुम्हाला गरम चपात्या झाल्या झाल्या जेवायला बसा म्हणण्याचा आवाज आहे तुम्हाला. कवर पेन्शन चालू आहे तोवर. पेन्शन म्हणतात त्याला, पेन्शन म्हणतात आपले लोक त्याला. ते जवळ चालू आहे तोवर. ज्या दिवशी ते बंद झालं तोच आहे हा 7ला डबा नेणारा आणि 8ला जेवणारा तोच. सगळं बंद झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत त्याला वाज आला तरी आंघोळीला पाणी नाही. तोच आहे. बदल काय झाला माणसाचा? पैशांचा बदल झाला, पैशांचा बदल. मग एकच उपयोग आपल्या घरामध्ये. महाराज सांगता म्हणून बोलतो, माझी एवढी हिंमत नाही. महाराज सांगतात, महाराज म्हणतात त्याचा उपयोग एकच काय? ते घरातल्या सोना, घरातले पुरी जे पोरांना जीव घालताना, लहान लेकरांना जीव घालताना म्हणतात, पप्या जेवण करून घे. पप्या म्हणतो मला नाही जेवायचं, पळ तिकडं. ते आई म्हणते जेवण करून घे. तो तुम्हाला नाही जेवायचं ना. आई म्हणते जेवतो की नाही? तो तुम्हाला नाही जेवायचं, पळ. मग आई म्हणते बघ जर जेवलं नाही ना, ते बाय कोपऱ्यात कोण बसलेलं आहे? कोण आहे कोपऱ्यात? इथल्या कोपऱ्यात नाही, घरच्या. कोण बसले कोपऱ्यात? भोकडी भोकडी भोकडी. आणि कोणता भोकडी? हा का बाहेरून आला भोकडी? हा घरातलाच आहे. भोकडी म्हणजे काय साधा नाही, 5-25 एकराचा भोकडी. अजून तो तरी त्याच्याच नावावर आहे, तरी भोकडी झालाय. काय माणसाचं? महाराजांनी सावध केलंय त्यासाठी. काही नाही, घरात सगळं आपलंच आहे तरी सुद्धा आपण भोकडी झालो, आपला उपयोग नाही करत. आणि हे बघा, जगातली माणसं आमचा धिक्कार करतील ह्याच्यात नवल नाही. महाराज तर म्हणाले, बाईल म्हणे खर मरता तरी बर, नाशियले घर थुंकोनिया. कोण म्हणतं माहितीये का? बायको स्वतःची बायको म्हणते, बाबा चांगले चांगले चालले न हा कुडल आपला. कोणला? त्योच आहे तिसं. म्हणजे थोडं तुम्हाला मागं नेतो, रिकॅप मागं चालला थोडंस. 60-70-80 वर्षापूर्वी लग्नाची तयारी झाली होती, पत्रिका वाटल्या होत्या आणि पत्रिका वाटून लग्न जमलं होतं. लग्न जमलं होतं, वऱ्हाड तिकडून इकडून तिकडं आलं होतं. लग्नाचा दिवस ठरला होता, डीजे ठरवलेला होता, नवरदेवासाठी सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि लग्नाचा दिवस ठरला होता, नवरदेवाचा मेकअप झाला होता. जवळजवळ 2.5-3 तास मेकअप चालला होता. 2.5-3 तास मेकअप झाला होता आणि घोड्यावरून घोड्याला मिरवलं होतं. हे समजून घेत चला, सगळ्याच गोष्टी मला उघड्या करता येणार नाही. मग त्याची मिरवणूक झाली होती. मिरवणूक करून तो मंडपाच्या प्रवेशद्वारावरती आला होता. आणि मंडपाच्या प्रवेशद्वारावरती आल्यानंतर ब्राह्मणांनी स्टेजवरून सांगितलं होतं की वरवळणींनी वराची ओवळणी करून घ्या. वरवळणीने त्याला ओवळलं होतं. नवरी त्याच्याजवळ येऊन उभं राहिली होती. आता दोघंही एकत्र येऊन मंडपाच्या मध्ये येणार होते. आता मध्ये येण्याची प्रक्रिया जुन्या काळची चांगली होती, आता बदलत चालली. आता बदलत होत चालला, आता फारच बदल होत चालला. बदल होता. आता लग्नात सुद्धा बदलून जाईन का काय माहिती, सगळंच बदलून जाईन बहुतेक. खूप विचित्र झालं. त्या सिनेमॅट्रिक व्हिडिओ कॅमेरा, फोटो कॅमेऱ्यामुळे गंमतच झाली. ते जे सलग चालत यायचे ते सलग चालू देत नाहीत त्यांना. ते मध्ये 10 वेळा थांबवतात फोटो काढण्यासाठी. हातात हात घ्या, इकडून हात घाला, तिकडून असं करा, डोक्यावर हात घ्या, असं उभं राहा. ते काही वेगळंच झालं आता सगळं. एवढे लाखो, एवढे 2-2-3-3 हजार लोक लग्नात राहतात, वडीलधारे असतात, ते पाहतात, त्याचं सुद्धा काही वाटत नाही. म्हणजे विशेष गोष्ट आहे बरं का, मोठी गोष्ट आहे. वडीलधाऱ्यांचा आदर संपूर्णच गेला पड्या. जाऊ तो विषय नाही आपला, दुसरा विषय, आपला विषय वेगळा आहे. मग ते दोघं जण मंडपाच्या प्रवेशद्वारावर येतात आणि प्रवेशद्वारावरून त्यांचं स्वागत मंडपाच्या आतमध्ये केलं जातं. तेव्हा कोणतं गाणं वाजतं? आताच नाही, तेव्हा कोणतं वाजत होतं? तुमचे लग्न झालेले आहेत ना, म्हणजे कन्फर्म आहे ना. मग कोणतं गाणं वाजलं होतं तुम्हाला मध्ये आणताना? बहारू का? नवरदेव नवरीमध्ये आले होते आणि मध्ये येऊन ते उभा राहिले होते. 2000 लोकांच्या हातात अक्षता होत्या. ब्राह्मणाने आशीर्वाद दिला होता, टाळी वाजली होती, डोक्यावरती अक्षता पडल्या होत्या. गाडीला 5000 रुपये दिले होते सजवायला. सगळाच विधी झाला होता. संध्याकाळी आता वाटी लावायचा कार्यक्रम चालू झाला होता. नवरी रडायला लागली होती. नवरदेवाने हात धरला होता. त्यांनी गाडीत आणून बसवलं होतं आणि 5000 नटून आणलेल्या गाडीमध्ये घुसून तिला घेऊन आला होता. ती मंडळी आता काय म्हणून राहिली? बाबा चांगले चांगले चालले ना, कुठं आपला योग घेऊन आला होता तिला त्यो. हे जीवनाचं सत्य आहे, अंतिम सत्य. या मृत्यू लोकात या सत्याला सामोरं जाण्याच्या अगोदर सावध व्हा, म्हणून महाराजांनी सावध केलं.
महाराज उगाच संतांनी कुठली गोष्ट बोलली नाही, एक तर प्रत्येक गोष्ट अनुभवातून सांगितली. महाराज म्हणतात अनुभव आले अंगात, ते या जगा देतसे तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे. परमार्थ करा हा सगळा अट्टाहास उगाच करत नाही. राजा मला त्याचा अनुभव आहे. मग काय अनुभव आहे तुकोबरा तुम्हाला? महाराज म्हणतात त्याने सुख मिळतं दादा, परमार्थ केल्याने सुख मिळतं. मग लोक तुकोबरायला उलट प्रश्न करतात, कारण उलट प्रश्न करणारे जगाच्या पाठीवर भरपूर आहेत. तुकोबरायला विचारतात, तुकोबराय तुम्ही सांगतात सुख मिळतं, तर काय सुख मिळालं तुम्हाला प्रपंचात मला सांगा की, सांगा ना. तुमचा एवढा प्रपंच फाटलेला आहे, तुमची बायको अन्नान्न करून मेली, तुमचा मुलगा अन्नान्न करून मेला, तुमच्या दावणीवरचा बैल मेला, तुमची ही सगळी वाताहात झाली, घराची सगळी फतफत झाली. एवढं सगळं जर तुमचं झालं, तुम्ही जगाला सांगता परमार्थ करा सुख मिळतं, काय मिळालं तुम्हाला? अरे काय दिलं एकदा तर सांगा, मग करू आम्ही परमार्थ. तुम्ही जगाला सांगता परमार्थ करा, तुमचं बघा काय चाललंय. तुकोबराय म्हणतात, दादा जे देवाने मला दिलं ते लौकिकातलं नाही, आणि लौकिकात पाहणाऱ्या माणसाला जेवाने जे मला दिलं ते कधी कळायचं सुद्धा नाही. कळून मोठेपणावरून या सगळ्या गोष्टीवरून आपण जे जगाला मोठं समजायला लागलो ना, ही लौकिक दृष्टी आहे. आणि जोपर्यंत ही लौकिक दृष्टी तुमच्या ठिकाणी राहील तोपर्यंत एक कानाचा सुद्धा परमार्थ तुमच्याकडून होणार नाही. माझ्याकडून लिहून घेऊन जा. लौकिकात पाहणाऱ्या माणसाकडून कधीच परमार्थ होत नाही, त्याला अलौकिकात पाहायला लागतं. अलौकिकात म्हणजे काय? माणूस साधा दिसू दे, पण त्याच्यात संतत्वाची लक्षणं आहे, तर त्याच्या चरणावरती झोकता आलं पाहिजे. तो फाटका तुटका आहे, मळलेला आहे, त्याच्याकडं चरणावर पडतं महाराज, आपली उंची कुठं त्यो कुठं, मर मग खड्ड्यात जाय, तो काय नाही होणार. लौकिक अलौकिक समजलं तरी भरपूर झालं राजा हो. लौकिक अलौकिक कळायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात लौकिकातलं काय नाही दिलं मला, मला गरजही नाही. तो घेऊन बसला होता माझ्यासमोर पांडुरंग, नाही का, न लगे मुक्ती धन संपदा, त्याला उठून दिलं मी, चल चालतं होय, मला नाही लागत काही, चल उठ. देवाला काढून दिलं मी, मला नव्हतं लागत. लौकिकातलं काय नाही घेतलं मी त्याकडून, आणि अलौकिकातलं त्याने स्वतःहून दिलं, मी नाही मागितलं त्याला, मला नकोच होतं काही. मी तर त्याच्या दर्शनाला गेलो तर त्याने मान खाली घालून उभा राहिला आणि देव माझ्यासमोर हात जोडून प्रार्थना करायला लागला. पांडुरंगाबद्दल बोलतो मी. तुकोबराय ज्यावेळी मंदिरात जायचे ना देवाच्या, तर अक्षरशः देव मान खाली घालून उभा राहायचा आणि खाली घालून देवाशी तुकोबरायला असा हात जोडून बोलायचा. देव पाहायचा तुकोबरायकडे, असा हात जोडायचा आणि मान खाली घालायचा. तुकोबरायकडे पाहत नव्हता का, ते सांगतो तुम्हाला. तुकोबरायकडे पाहत नव्हता. तुकोबराय देवाला देव तुकोबरायला म्हणायचे, तुकोबराय तुम्हाला एक प्रार्थना आहे माझी, तुम्ही आलात, कसे आहेत तुम्ही, मजेत आहेत, बरं सगळं व्यवस्थित आहे, सगळं विचारायचा. आणि मग व्हायचं, मग देव तुकोबरायला म्हणायचं, तुकोबराय माझी एक प्रार्थना आहे, तेवढी पूर्ण करा. काय हो तुकोबराय म्हणायचे, देवा तुझी प्रार्थना माझ्याकडे असावी, एवढा मोठा तरी माझ्याकडे, हे मान मला कमीत कमी वरती करून तुमच्याकडे पाहता येईल इतकं तर मागा, माझी काही प्रार्थना नाही दुसरी, एवढंच मागा देवा. तुकोबराय म्हणायचे, देवा मला सांग, मला एकच सांग देवा, तू मला काय कमी दिलं म्हणून मी तुझ्याकडे मागू. हे तुकोबराय शब्द ऐकून जा बरं का सगळे इथं बसलेले. तुकोबराय देवाला म्हणजे, देवा तू मला काय कमी दिलं म्हणून मी तुझ्याकडे मागू. हे 2 हात दिले, हे एवढे पाय दिले, मला पंढरपूरला येता येतं, या हाताने मला विना टाळ वाजवता येतो, या डोळ्याने मला तुझं सुंदर स्वरूप पाहता येतं, नाही का, या मुखाने मला विठ्ठल भजन करता येतं. देवा अरे इतकं सुंदर शरीर दिलं, एवढं सगळं दिलं, अजून काय तुझ्याकडे मागू रे, अजून काय, ह्याच उपकारातून उत्तीर्ण होता येईना मला, आणि अजून काय मागू. आपल्याकडे सगळं आहे तरी मागण्याची वृत्ती संपायला तयार नाही.
एवढं सगळं असून वृत्ती संपत नाही. तुकोबराय म्हणतात काहीच नाही तुकोबराय, सगळं फाटलंय. तरी तुकोबराय म्हणतात देवा इतकं दिलं तुम्हाला, मग आता अजून काय मागू. तरी देव म्हणायचं काहीतरी मागाच. मग तुकोबराय म्हणायचं द्यायचं तुला तर मग एक काम करा, खंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा पडून राहील तये ठाई. हे सगळं मागितलं की देव पुन्हा डोक्याला हात लावायचा आणि तुकोबरायला म्हणायचं तुकोबराय तुम्ही जा बरं, तुम्ही परत तेच करू राहिले. म्हणजे ज्याच्यातून मुक्त व्हायचं तुम्ही परत तेच मागता, मला मागूच नका, जाऊ दे मरत जे द्यायचं ते देईन. आणि मग न मागता जे तुकोबरायला मिळालं परमार्थाच्या बदल्यात, त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्यात का कोणाला थोडं अवघड आहे का, सोपं विचार तुम्ही थांबा, मला सांगा कोणाकोणाला असं वाटतं बाबा कीर्तन संपल्या आपण मारावं, बोलणंच नको, तू कीर्तन करण्यात चुलीत जाय तिकडं, आम्हाला नको विचारू, आमच्या मरणावर उठला. कोणाला आवडतं मरण? अरे मरणाचं बोलायला लागलं तरी लोक खाली पाहायला लागतात. मग सांगा मला तो मृत्यू येणार नाही काय? येणार तर आहेच, मृत्यू येणार तर आहेच, पण भीती किती मृत्यूची? मृत्यूची भीती तोचपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही मृत्यूचं ज्ञान करत नाही. सोपं उदाहरण सांगू तुम्हाला, मला सांगायचं किती लोक असे आहेत की जे सापाला घाबरत नाहीत. समजा जरी तर साप निघला तर किती लोक बसून राहतील असेच? मी बोललेलं कळतंय ना तुम्हाला? साप निघल्यानंतर किती लोक इथं बसतील? बा एकही बसणार नाही. जवळजवळ फक्त कीर्तनकाराचे हाल होतील, बाकी काही नाही. त्याला पळता नाही यायचं, बाकी सगळे पळून जातील. का? साप निघला म्हणून. का हो? साप काय करतो असा? तो काय जीव नाही काय? जीवच आहेत, फक्त त्याची भीती आहे आपल्याला. तो जर त्याने दंश केला तर आपल्याला काही होईल का याची भीती आहे. मग इतके लोक आहेत, एक साप निघाला तर सगळे पळतील. पण याच्या सगळ्यांमध्ये जर एखादा सर्पमित्र असला तर आपण सगळे सापाला पाहून पळू, पण एखादा जर सर्पमित्र असला तर तो त्याला पाहून पळेल की त्याच्या जवळ जाईल? त्याच्या जवळ जाईल. मग मला सांगा, तो जो त्याच्या जवळ जाणारा सर्पमित्र आहे तो माणूस नाही काय? त्याला मरणाची भीती नाही काय? सगळं आहे, त्याला सगळं आहे. फक्त एकच फरक आहे त्याच्यात आणि आपल्यात. आपण सगळे त्याला बघून पळू कारण आपल्याला त्याला पकडण्याचं ज्ञान नाही आहे. तो त्याला पाहून त्याच्या जवळ जाईल कारण त्याला पकडण्याचं ज्ञान प्राप्त आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. मृत्यूपासून आपण पळतो कारण मृत्यूचं आपण ज्ञान करून घेतलेलं नाही आहे.
आणि संत मृत्यूच्या जवळ जायला घाबरले नाही, कारण त्यांनी मृत्यूचं ज्ञान करून घेतलेलं आहे. एक आपल्या व्यवहारातलं उदाहरण सांगतो, तुम्हाला पटेल. ही गंमत कशी आहे संतांच्या मृत्यूजवळ जाण्याची आणि आपण मृत्यूपासून पळण्याची. ती अशी गंमत आहे, आपली बुद्धी ज्या विचारापर्यंत जाऊन पोहोचते तिथपर्यंतचेच विचार आपण एक्सेप्ट करतो, अदरवाईज आपण करत नाही. त्याच्यापेक्षा पुढचे आपल्याला जमत नाही. का? कारण आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचतच नाही. मी त्याच्यासाठी एक उदाहरण नेहमी सांगतो. त्या राईट्स बंधूंनी जगाला ओरडून सांगितलं होतं, प्रकल्प मांडला होता की आम्ही असं यंत्र तयार करतोय, असं मशीन, असं वाहन तयार करतोय की ज्या वाहनामध्ये बसून माणसं आकाशमार्गी भ्रमण करतील. असं राईट्स बंधूंनी संकल्पना मांडली. त्याचं नाव विमान असेल आणि त्याच्यात लोक बसतील, ते आकाशातून उडतील, असं राईट्स बंधूंनी सांगितलं होतं विमान तयार होण्याच्या अगोदर 25 वर्ष. मग त्यांनी ती कल्पना मांडली ना, त्यावेळी माया तुमच्यासारखे सगळे लोक आले आणि येडे झाले म्हणे, यांना आकलीत काय? अरे असं कुठं यंत्र तयार होत असतं का? त्याच्यात माणसं बसतील आणि ते आकाशात उडलं, असं कुठं होत असलं का? चक्रम झाले, डोक्यावर परिणाम झाला म्हणे यांच्या. का? कारण राईट्स बंधू विमानापर्यंत पोहोचले होते, आपण अजून विमानाच्या संकल्पनेपर्यंत पण नव्हतो, म्हणून आपल्याला ते एक्सेप्ट झालं नाही. पण 25 वर्षात त्यांनी ज्यावेळी विमान उडवलं त्यावेळी आपण ते मान्य करायला लागलो की अरे हो, असं पण होऊ शकतं की विमान उडू शकतं. तसं संत मृत्यूला घाबरू नका म्हणतात, ते मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचले. आपण मृत्यू म्हणलो तरी खाली पाहायला लागलो, कारण आपण त्याच्यापर्यंत चाललोच नाही, अजून वाटच धरली नाही. ते वाट धरली पाहिजे, कारण मृत्यू येणार हे असत्य नाही, हे सत्य आहे. येथे उरो नाही आले अवतार महाराज म्हणतात, आणि एका क्षणात संपेल सगळं. नामदेव राय तर असं म्हणाले, गारुड्याचा खेळ दिसे क्षणाभरी, तैसा संसार दिसे पहा, तैसा संसार दिसे पहा, तैसा संसार पाहता पाहता, तैसा संसार पाहता पाहता, क्षण ना लागता दिसे माती, क्षण ना लागता दिसे माती, तैसा संसार पाहता पाहता, पाहता पाहता, पाहता पाहता. क्षणार्धात माती होणार संसार आहे. पण या संसारात आम्ही मृत्यूला घाबरतो. घाबरलं पाहिजे, हरकत नाही, पण घाबरून का कसं घाबरं, याच्यापासून भीती आपली कमी कशी होईल याचाही विचार केला पाहिजे. तो विचार संतांनी दिला. मृत्यूची भीती तेव्हा कमी होईल जेव्हा तुम्ही भगवंताच्या जवळ जाल. भगवत नामचिंतन मृत्यूची भीती घालतं. तो कोपरा तुमची घातली का? घातली का? अरे तो मला हात जोडतो. कोण? काळ. धन्य तू कोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, पुरुषार्थ सुरत पिया की न चिन बिसरा, सुनत पिया की न चिन बिसराई, सुरत पिया की न चिन बिसराई, हरदम उनकी याद आई, हरदम उनकी याद आई, सुरत पिया की न चिन बिसराई, सुरत पिया की न चिन बिसराई. नैनन औरन के समाई, नैनन औरन के समाई, तरपतहु बिरकत रैना निभाई, तरपतहु बिरकत रैना निभाई, रैना निभाई. अखियाँ कर दर्शन दिलाई, सुरत पिया के न चिन बिसराई, सुरत पिया के न, सुरत पिया के न, सुरत पिया के न. हे मारवा नावातला राग आहे.
आणि ते समर्पक आलं म्हणून कट्यार काळजात घुसली ह्या नाट्यगीतातलं हे नाट्यगीत आहे, नाट्यपथातलं नाट्यगीत आहे. मी प्रयत्न केला, राग जरी मारवा असेल तर तुम्हाला मारावं वाटलं असेल मला अक्षरशः, कारण गाणं कळणं न कळण्याचा तो परिणाम असतो. एखाद्याला गाणं कळतं, माणसं दाद देतात, वा महाराज काय आवाज आहे, वा 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 वा. काहींना कळत नाही, ते आपल्याकडं असे पाहतात का जसं काय आपल्या दाव्याचं कीर्तन चालू आहे, स्वतःच्याच आपलाच दाव आपण करू राहिलो असं वाटतं. माणसं इतके भेसूर पाहतात माणसं. सगळ्याच गोष्टीत माणसाने आनंदाने बसलं पाहिजे. आनंद स्वरूप भगवंताच्या चिंतनात माणसाने आनंदाने बसावं. विठाला जगद्गुरु तुकोबराची अवस्था सांगतो. किती काळ घाबरतो तर तुकाराम नाम घेता कापे यम, यम कापतो इतकी अवस्था. का तुकोबरा कशामुळे? तुकोबरा म्हणतात तितकं भजनाचे उपकार आहेत देवावर माझे. इतकं भजन केलं. किती? वागविला मून कंठी. मून म्हणजे काळामणी. संपवतो सेवा मी आता, ऐका. काळामणी कंठात धारण केला. काळामणी आपण गाळ्यात कधी घालतो? महिला मंडळ सगळं सोनं बँकेत टाकल्यानंतर काळामणी घालतो. हे खरं काय? नाही, तसं नाही. काळामणी आपण कंपल्सरी गळ्यात घालतो, लग्नाच्या दिवशी घालतो. नवऱ्याच्या हाताने मंगळसूत्र घालत असताना त्याच्यात सगळे जरी सोन्याचे मणी असले तर कुठेतरी काळे मणी त्याच्यात ठेवायलाच लागतात. ते सोन्याचा मान नाही आहे, त्या दिवशी काळ्या मण्याचा मान असतो, लक्षात ठेवा. काळा मणी गळ्यात आपण घालतो, त्या दिवशी काळा मणी घालत असताना काय प्रार्थना करायची किंवा मनोमन काय विचार असतो मी सांगतो. तुम्हाला माहिती नसेल तर माझं ऐका. काळा मणी गळ्यात घालत असताना अशी प्रार्थना करायची की देवा, आजपर्यंत हे नवरदेवा, आजपर्यंत माझी जबाबदारी माझ्या आईची वडिलांची होती. आत्तापासून तुझ्या नावाचा मणी मी माझ्या गळ्यात घालते. आजपासून माझी सबंध जबाबदारी तुझ्यावरती आहे. हे जसा संकल्प आहे अगदी तसाच संकल्प तुकोबरा म्हणतात. मी माझ्या गळ्यात देवाच्या नावाचा काळमणी घातला, कंठी धरीला कृष्णमणी, त्याचं नाव माझ्या कंठात धारण केलं. माझी त्याने सबंध जबाबदारी घेतली आणि त्याच्यावरती झालेल्या अनंत उपकाराच्या बदल्यात त्याने मला काय दिलं? न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. मारावं लागणार नाही अशी अवस्था दिली. महाराज म्हणतात एक बघा, मृत्यूपासून कोणी वाचू शकत नाही. एक सद्ग्रस्त होता माझ्याकडे, 2 मिनिटं घेतो फक्त, थांबणार आहे मी आता. बरोबर 12 वाजायला असून 10 मिनिटं बाकी आहेत. एक सद्ग्रस्त होता ज्याने सकाळी सकाळी देवपूजा केली. मृत्यूपासून किती पळान तुम्ही, कितीही शहाणपण दाखवा, मृत्यू कोणाचाच होत नाही का. तो सद्ग्रस्त त्याने सकाळी देवपूजा केली, पेपर उघडला आणि सोफ्यावरती बसून पेपर वाचत होता. पेपर वाचता वाचता एक काळा अडदांड माणूस असा रेड्यावरती बसून त्याच्या दारात आला. त्याच्याकडे पाहून त्या सद्ग्रस्ताच्या लक्षात आलं आपल्याला घ्यायला यम आपल्याला घ्यायला आला. त्याच्या लक्षात आलं यम घ्यायला आला याचा अर्थ पळून चालणार नाही, हा कुठेही धरले वाचून राहणार नाही. ज्या अर्थी आपला काळ आला, वेळ आली, आपल्याला आता सुटता येणार नाही. पण हुशार होता, बुद्धिमान होता, उठून उभा राहिला आणि यमाला हात जोडायला लागला. काही माणसं फार बुद्धिमान असतात महाराज. तो कोणत्या वेळी काय करायचं त्याला समय सूचकता म्हणतात. मग ते फार हुशार असतात. काही माणसं कोणत्या वेळी काय करायचं, कोणत्या वेळी काय करायचं लय डोकं चालतं. काय झालं, एक शिक्षक होता. त्या शिक्षकाचा असं नित्यनेम होता, तो शाळेत गेला की 2-3 तास सुरुवातीच्या पोरांना शिकवायचा आणि दुपारचे 2-3 तास झोपायचा. इथलं सांगत नाही मी, इथले सगळे शिक्षक चांगले. इथलं चाललोच नाही, आपलं तिकडलं चाललं, आमच्या तिकडलं. ते शिक्षकाचा नियम होता, सकाळी 2 तास वर्गात आला का पोरांना शिकवायचं, दुपारचे 2 तास झोपायचे. आणि झोप काढत असताना सुद्धा अशी तशी काढत नव्हता. डायरेक्ट शर्ट बिर्ट काढायचा, खुटील टाकून द्यायचा, निवांत वर्गात झोपायचा. पोरांना सांगायचा अभ्यास करा. मग त्यांनी काय झालं, एक दिवस दुपारच्या वेळी झोपला. मस्तपैकी त्यांनी शिकवलं, शर्ट बिर्ट काढून खुटील टाकून दिला आणि झोपून घेतलं. झोपला पण गंमत अशी झाली, इन्स्पेक्शन व्हायचं पूर्वी, अजूनही होतं पण पूर्वी इन्स्पेक्शन होताना काय होतं, इन्स्पेक्शनचे साहेब सांगत नव्हते, ते अचानक वर्गात यायचे. मग ते काय झालं, इन्स्पेक्शनचे साहेब त्या शाळेत आले. जसे ते साहेब शाळेत आले, गुरुजीला काही कळलं नाही, गार चांगली झोप लागून गेली होती. पण इतक्यात काय झालं, थोडी गडबड असा आवाज यायला लागला. तर गुरुजीला थोडा डोळा उघडला आणि तितक्यात ते इन्स्पेक्शनचे साहेब सगळे वर्गात घुसले. जसे वर्गात घुसले, आता गुरुजी काय करत होता, शर्ट काढून, गुरुजी आपला निवांत कपडे शर्ट वेट काढून झोपला. जसे इन्स्पेक्शनचे साहेब आतमध्ये घुसले, तो गरबडलेलाच होता. जसे ते साहेब आतमध्ये घुसले तसे गुरुजी उठून उभं राहिले आणि पोरांना म्हणला, पोरांनो याला दंड म्हणतात. तुम्हाला कळलं का? तुम्हाला नसलं कळत तुम्हाला पुढे जायला निघून. गुरुजी वर्गात झोपेल होते शर्ट काढून, पण आता शर्ट काढून गुरुजी वर्गात झोपते हे सस्पेंड होण्याचे लक्षण आहेत. गुरुजीच्या 2 कप कॉफी ठेवली, औषध कालवलं आणि बरोबर औषधाचा कप घेऊन कोणाला दिला,
कोणाला दिला? यमाला दिला. बरोबर, तुम्ही बरोबर चाललेत होता. यमाच्या हातात कॉफी दिली, यमाने तो औषधाचा कप घेतला, चहा कॉफी पिली आणि पिल्यानंतर यमाला चक्कर यायला लागली. औषधाचा गुणधर्म, यम सोफ्यावरती आडवा पडला. यम जसा सोफ्यावरती आडवा पडला तो हा हुशार होता. याने काय गाडीला किक मारली नाही, पळाला नाही, लपला नाही, काही नाही. हा याने काय केलं, यमाच्या जवळ आला आणि यमाने असा निरोग आलेला होता, अशी खिशी चापसली यमाची. यमाच्या खिशामधून त्याने अशी 30-40 पानाची यादी बाहेर काढली. यादी कायची होती? अनुदान नाही आणि लाडकी बहीण नाही, येड्यान करू नका. त्याच्याच याद्या आहे तुमच्या डोक्यात. ह्या याद्या नव्हत्या, याद्या होत्या न्यायच्या. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत नेण्याच्या याद्या त्याच्याकडे होत्या. 1 तारखेला यम आलेला होता, सकाळी सकाळी आलेला होता. त्याच्या खिशातली यादी काढली आणि त्याचं नाव पाहायला सुरुवात केली. कुठं दिसतंय, कुठं दिसतंय, कुठं दिसतंय, कुठं दिसतंय, 5वं, 8वं, 12वं, 15वं, 16वं पान. पण पानात नावच सापडाना. नाव सापडाना. त्याने विचार केला, राव यम काय गरबडा बिरबडा काय बा, माझं तर नाव नाही, कसं काय मला घ्यायला आला, कसं काय घ्यायला आला, कसं काय घ्यायला आला. आणि ती यादी ठेवून द्यायला लागला. तर देता देता त्याने पाहिलं श्री गणेशाच्या खाली याचं नाव लिहिलं होतं 1 नंबरला. नाव सापडलं, खुश झाला. घरात पळत गेला. घरात पळत जाऊन त्याने पोराचं दप्तर उचकलं. पोराच्या दप्तरातून व्हाईटनर घेऊन आला. दृष्टांत लय जुनं नाही, अलीकडल्या काळातलं आहे. व्हाईटनर आणलं, नाव खोडून टाकलं. नाव खोडल्यानंतर मग तशीच यादी ठेवली नाही. हुशार होता, त्याला माहिती माझं नाव ज्या अर्थी यादीत, त्याने जर यादीत नाव राहिलं नाही तर यम म्हणेल याने काहीतरी घोटाळा केला. मग काय करायचं, त्याने पहिलं नाव खोडलं आणि नाव 30 तारखेला सगळ्यात शेवट लिहून ठेवलं. आता किती आयुष्य वाढलं त्याचं? 1 महिना आयुष्य वाढलं. लय हुशार. यादीची घडी घातली, खिशात ठेवून दिली आणि खिशात यादी ठेवून दिल्यानंतर तो यमाची वाट पाहायला लागला उठण्याची. यम उठायला लागला. यम जसं उठायला लागला, डोळे चोळायला लागला, तो घरात पळत गेला. त्याने असं काचेचा ग्लास भरला, पाणी भरून घेऊन आला. यमाच्या समोर उभं राहिला. माझ्याकडे पहा, असं यमाच्या समोर ग्लास धरून उभा राहिला. यम जसा उठून बसला तसा यमाने तो पाण्याचा ग्लास पाहिला, रडायला लागला. यम रडायला लागला. रडता रडता यम असा विचार करतो, अरे काय पुण्यवान माणूस आहेस तू, काय भाग्यवान माणूस आहे. अरे तुझ्यासारखा माणूस न्यायचा असं मला जर कळालं असतं तर देवाला भांडलो असतो मी वरती. नाही आणणार मी या पुण्यवान माणसाला, पण आता माझ्या हातात काही नाही, मला तुला न्यावंच लागेल. यमाने ग्लास घेतला, पाणी प्यायला लागला आणि पाणी पिता पिता यमाच्या डोक्यात आला, अरे एखाद्याने जर इतका उपकार केला तर त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालंच पाहिजे. यमाने तो ग्लास मागं दिला आणि यम त्याला म्हटलं, बरं का तुझ्यासाठी मला फार करता येणार नाही, पण छोटी गोष्ट तुझ्यासाठी करतो म्हणे. त्याने यमाने खिशातून यादी बाहेर काढली आणि यादी बाहेर काढून यम त्याला म्हटलं, हे बघ घे बाय, तुझ्यासाठी ही यादी मी वरून चालू करणार होतो, फक्त तुझ्यासाठी खालून चालू करतो म्हणे, खालून. मग मला सांगा, हा धरला का सुटला यमाच्या तावडीतून? हे यमाचा तडाखा आहे. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप कोणी सोडवणार नाही. मग मला ज्यांनी सोडवलं ते भगवंत आहे आणि ते भगवंत कोण, कसे आणि कसे प्राप्त करायचे महाराज सांगतात, त्यांचं फक्त नाम उच्चारण करावं लागतं. कोण आहे तो? विठोबा रखुमाई. लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, कशाच्या बदल्यात माझ्या उपकारासाठी वागविला मौन कंठी. कंठात मणी धारण केला, नाव धारण केलं भगवंताचं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याच्या बदल्यात त्यांनी मला काय दिलं तर घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. त्यांनी येण्या जाण्याचं सामर्थ्य दिलं. एवढंच नाही तर अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान करून दिलं. मी आणि तो वेगळा नाही, मी तो आहे तोच मी आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. नाही काय 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 तो आणि मी वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे अशी अनुभूती त्याने मला करून दिली. आणि महाराज सांगतात, तो आणि मी एक आहे अशी अनुभूती त्याने करून दिली. हा सगळ्यात मोठा उपकार देणगी त्यांनी मला दिली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये.